नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिद्धू काढणार आता संपत व आजीला धक्के मारून घराच्या बाहेर. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे सिद्धू आणि भावनाने त्या घरामध्ये एंट्री केली ना, तेव्हापासून आजी आणि संपतचं थोबाड पाण्यासारखंच झालेलं आहे. त्या दोघांना देखील कळालेलं आहे की सिद्धू आणि भावनाला एकमेकांपासून दूर करणं खूप कठीण आहे. तर दुसरीकडे ही माजोर्डी निलांबरी तुम्ही पाहिलीच असेल की तिला वाटत होतं की भावना आणि सिद्धू ह्या घराच्या बाहेर जर कायमचे गेले असते तर माझा सगळा काही फायदा होता. पण तिला वाटतं की ह्या आजीचं पण काहीच चालून देईना ती, त्याच्यामुळे मलाच काहीतरी करावं लागेल. तर आता दुसरीकडे लक्ष्मी काकूंचा वाढदिवस असतो तुम्हाला माहीतच आहे आणि त्याच्यामुळे आपले श्रीनिवास रात्रीच्या 12 वाजता लक्ष्मी काकूंचा वाढदिवस करतात. त्यावेळेस मात्र त्या दोघांचं देखील एवढ्या वर्षाचं प्रेम पाहून यार खरंच खूप भारी वाटलं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता कशा प्रकारे विश्वा आणि जानू ह्या दोघांमध्ये देखील आता हळूहळू एक चांगलं घट्ट नातं बनायला लागलेलं असतं. विश्वा जानूला प्रत्येक संकटामधून वाचवत असतो, कारण की त्याला माहीत आहे की त्या जयंत कानिटकरची जर नजर आपल्या जानूवरती परत पडली तर परत ती कोणत्या संकटात अडकेल हे कळणार नाही. त्याच्यामुळे विश्वा जानूला प्रत्येक संकटातून वाचवत असतो. पण त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच की सईने जी काही चूक केली त्याच्यामुळे आपली जानू किती मोठ्या संकटात अडकता अडकता वाचली. तर त्याच्यानंतर आता तुम्ही पाहिलंच की जानू घर सोडून देखील निघून चाललेली असते. पण तिला माहीत असतं की मी जर असं अचानक घर सोडून गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे आता विश्वा देखील जानूला थांबवतो आणि तिला थांबणं हे गरजेचं असतं त्या ठिकाणी. तर आता दुसरीकडे तुम्ही पाहाल की सईने जी चूक केलेली असते त्याच्यामुळे तिला खूप त्याचा पश्चाताप होत असतो. ती जानूची कित्येक वेळा माफी देखील मागते, पण त्यावेळेस मात्र जानूने तिला पूर्णपणे माफ केलेलं असतं. त्याच्यामुळे जानूला एकच सांगत असते की जानू म्हणत असते की सई माझा कोणताही राग तुझ्यावरती नाही आहे, त्याच्यामुळे प्लीज तू वाईट वाटून नको घेऊ. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आता ज्या प्रकारे आपल्या सिद्धू आणि भावना दोघेजण देखील एकत्र आलेले आहेत हे पाहून रेणुका तर खूप आनंद झालेली आहे, कारण की तिला वाटत असतं की किती दिवस झाले मी या क्षणाची वाट बघत होती. सिद्धू जेव्हापासून जेलमधून बाहेर आलाय त्याच्यानंतर पहिल्यांदाच एवढा खुश मी पाहिलाय. त्याच्यामुळे रेणुका तर खूप हॅपी असते. पण आजी म्हणते की आता खूप झालं, आता मला असं काहीतरी केलं पाहिजे ना जेणेकरून ती अवलक्षणा ह्या घराच्या बाहेर कायमची गेली पाहिजे. आणि दुसरीकडे सिद्धूला देखील माझी इज्जत करायची का नाही हे देखील लवकरात लवकर समजेल. त्याच्यामुळे आजी आता भयानक प्लॅनिंग बनवायला जाते. पण आता भावना देखील सिद्धूने सांगितल्यापासून कोणाचंच काहीच ऐकत नसते, कारण की तुम्ही पाहिलंच असेल की इथून पाठीमागे भावना आपल्या आजीची संपतची सगळ्यांचीच खूप रिस्पेक्ट करत होती. पण तुम्ही पाहिलं कशा प्रकारे या आजीने आपल्या भावनासोबत वागली आणि त्याच्यानंतर तिला घराच्या बाहेर देखील काढलं होतं. त्याच्यामुळे आता सिद्धूने सांगितलेलं असतं की ह्या लोकांना मान द्यायची काहीच आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळे तुला जसं वाटतंय तुझ्या मर्जीने राहा आणि जर तुला कोणी काय बोललं तर त्याला उलट उत्तर द्यायला देखील शिक भावना. ह्या लोकांना तू घाबरू नकोस. तर आता भावनाच्या पाठीमागे तर सिद्धू खंबीरपणे उभाच असतो. त्याच्यामुळे आता भावनाकडे कोणी तिला घराच्या बाहेर काढायचंच काय तर तिच्यासोबत कोणीच काहीच चुकीचं करू शकणार नाही. तर दुसरीकडे ही आजी आणि निलांबरी आता परत डिस्कशन करत असतात की कशा प्रकारे त्या अवलक्षणेला घराच्या बाहेर काढता येईल. पण आता तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आहे, त्याच्यामुळे भावनाला कोणी देखील त्या घराच्या बाहेर कधी देखील काढू शकत नाही. तर दुसरीकडे लक्ष्मीने आता विचारच केला नसेल की आतापर्यंत तिची मुलगी जिवंत आहे, ती म्हणजे जानू. तर दुसरीकडे आता विश्वा, सिद्धू, भावना हे तिघीजण देखील भेटतात आणि तिघीजण देखील डिस्कशन करतात की आपण लक्ष्मी काकूंचा बड्डे खूप ग्रँडमध्ये सेलिब्रेट करूया. तर आता तुम्ही पुढे पाहसाल की आता सिद्धू म्हणतो की हा बड्डे आपण आमच्या घरी करूया, म्हणजेच गाडे पाटलांच्या घरी. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर भावना नकार देते, कारण की तुम्हाला माहितीच आहे की अगोदरच त्या घरामध्ये काय काय घडलं होतं आणि त्याच्यानंतर परत आता त्या ठिकाणी असं काय करायचं म्हणलं की भावना म्हणते की नको. पण सिद्धू म्हणते की तू भावना घाबरू नकोस, कारण की ते घर माझं देखील आहे आणि मला माहिती आहे मला माझ्या सासूला कसा मान द्यायचा आहे. त्याच्यामुळे तू काळजी करू नकोस, सगळं काही मी अरेंज करतो आणि तू काहीच टेन्शन घेऊ नको. तर दुसरीकडे आता विश्वा देखील म्हणतो की चालतंय, आपण लक्ष्मी काकूंचा बड्डे एकदम ग्रँडमध्ये सेलिब्रेट करूया, कारण की बिचारा विश्वाला वाटत असते की आता लक्ष्मी काकूंना खूप आनंदाची बातमी देऊया, कारण की त्यांना आत्तापर्यंत माहीत नसेल की त्यांची मुलगी जिवंत आहे का नाही आहे. विश्वा ठरवतो की जर आपण लक्ष्मी काकूंना त्यांच्या बड्डेवरती जर जानूची आणि त्यांची भेट करून दिली तर किती बरं होईल. हे गिफ्ट ते आयुष्यभर कधीच विसरणार नाही आहे आणि त्या हरामखोर जयंतपासून आपली जानू देखील सेफ राहील. तर दुसरीकडे अजूनपर्यंत विश्वाने आपल्या सिद्धू आणि भावनाला सांगितलेलं नसतं की जानू जिवंत आहे, कारण की त्यांचं देखील तेच विचार चाललेले असतात की हा पहिला वाढदिवस असा असेल की त्यामध्ये आमची जानू नसेल, नाहीतर इथून पाठीमागे प्रत्येक वाढदिवसामध्ये आमची जानू काय ना काय आईला द्यायची असं भावना सगळ्यांना सांगत असते. पण विश्वाला वाटतं की आता हे सगळं सत्य यांना सांगू का की जानू जिवंत आहेत, ही किती काळजी करतात, तिची किती केअर करतात. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर विश्वा म्हणतो की सांगूया, पण योग्य वेळ आल्याच्यानंतर जानू स्वतः
आत्ता सांगेल, त्याच्यामुळे मला घाई नको करायला. तर दुसरीकडे तेवढ्यात आता जयंतचा कॉल येतो आणि जयंत मात्र आपल्या भावनाला आणि सिद्धूला म्हणतो की तुम्ही आज आमच्या घरी या, कारण की आपण काकूंचा बड्डे इथे सेलिब्रेट करूया. पण त्यावेळेस मात्र आता सिद्धू म्हणतो की नाही, तूच गाडे पाटलांच्या घरी आहे, आपल्या इकडे आज वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे, ते पण एकदम ग्रँडमध्ये. तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर जयंत म्हणतो की तिकडे कशासाठी यायचं सिद्धू, तुम्हीच उलट इकडे या ना. पण त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की विश्वाचं देखील हेच म्हणणं आहे की आपण इकडेच वाढदिवस सेलिब्रेट करूया. तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर आता जयंत म्हणतो की विश्वाचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे, कारण की ती मुलगी जर जानू असेल तर नक्कीच ती त्या वाढदिवसामध्ये देखील येईल. आणि विश्वाचा हाच प्लॅनिंग असतो की जानूला आता लक्ष्मी काकूंच्या वाढदिवसासाठी सिद्धूच्या घरी घेऊन जायचं. पण हे एवढं सोपं नसतं, कारण की जानू अशी सहजासहजी तयार होणारच नाही. तर आता लक्ष्मीचा वाढदिवस त्यांच्या गाडेपाटलांच्या घरात करायचं हे कळाल्याच्या नंतर आजी आणि संपत अगोदरच चिडतात, कारण की तुम्हाला माहीतच आहे की आजीला अगोदरच भावना आवडत नाही आणि त्यामध्ये भावनाच्या घरचे म्हणले की आजीला जास्तच राग येतो, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे आजी मात्र तो वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी पूर्णपणे सिद्धूला सांगत असते की ह्या घरामध्ये काहीच तसलं होणार नाही आहे. पण त्यावेळेस मात्र आता सिद्धू म्हणतो की काहीच गरज नाही आजी मला तुला विचारण्याची, कारण की हे घर माझं देखील आहे आणि माझ्या सासूचा वाढदिवस मी माझ्या घरात करेल नाहीतर कुठं पण करेल, त्याच्यामुळे तू मला सांगू नकोस. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता आजी म्हणते की बर सिद्धू, तू तुझ्या सासूचा वाढदिवस सेलिब्रेट करतो काय, तर मी तुला या वाढदिवसामध्येच असा धमाका देते ना की तो आयुष्यभर तुझी सासू पण विसरणार नाही आणि तुझी बायको देखील विसरणार नाही. तर आता आजी ही माकण निलांबरी आता दोघीजण मिळून देखील प्लॅनिंग बनवत असतात की आता त्या वाढदिवसामध्ये आपल्याला असं काय करायचं आहे, त्यामध्ये ती अवलक्षणा आणि तिची ती आई ह्या घरात कायमच्या कधीच आल्या नाही पाहिजे आणि सगळ्यांपुढे त्यांचा अपमान देखील झाला पाहिजे, हा यांनी प्लॅनिंग बनवलेला असतो. तर दुसरीकडे आता विश्वास ठरवतो की काही जरी झालं ना तरी आपण जानूला घेऊन त्या वाढदिवसामध्ये जायचंच आणि त्याच्यामुळे जानू देखील खुश होईल. आणि तिकडे आता जयंत येणार हे कळाल्याच्या नंतर विश्वाला अगोदरच भीती वाटत असते की जयंत आणि जानूची भेट झाली नाही पाहिजे, कारण की त्या हरामखोरचा तर माज मला उतरवायचा आहे हे पूर्णपणे विश्वाने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे आता जानूला घेऊन विश्वा देखील त्या वाढदिवसामध्ये यायचं ठरवतो. तर आता त्याच ठिकाणी मात्र तुम्ही पाहसाल की ती आजी कशा प्रकारे तमाशा करायला सुरुवात करते आणि सिद्धूला आणि सोबत त्याच्या बायकोला देखील सगळ्यांसमोर अपमानित करायचं ठरवते. पण आता तुम्ही पुढे पाहसाल की सिद्धू ह्या सगळ्याचा बदला म्हणून ह्या आजीला आता चांगल्याच सगळ्यांसमोर ह्या आजीचा देखील सिद्धू माज उतरवतो, कारण की हिने आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेच की आपल्या भावनाला आणि सिद्धूला नावं ठेवण्याचे तिचे सगळे दिवस गेलेले असतात. आणि दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की हा माजोरडा संपत देखील या आजीच्या मदतीने भावनाला त्या घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो. पण त्यांना माहीत नसते की आता हा सगळा डाव त्यांच्याच अंगलट येणार आहे. म्हणजे ज्या प्रकारे सिद्धूने डोकं लावून मीडिया बोलून त्या ठिकाणी भावनाला घरात घेऊन आला, त्याच प्रकारे आता मीडियावाले लोक बोलून ह्यांना एक्सपोज करून आता ह्यांना घराच्या बाहेर काढणार आहे. म्हणजे सिद्धूला माहीत असतं की जर मला आणि भावनाला या घरामध्ये राहायचं म्हणलं तर ह्या घरामध्ये आजी आणि पप्पांना ठेवून चालणार नाही, कारण की हे मला आणि भावनाला कधीच सुखाने जगून देणार नाही. त्याच्यामुळे सिद्धूचा हा ग्रँड प्लॅनिंग असतो की ह्या माजोरड्या आजीला आणि संपतला त्यांच्या कर्माची शिक्षा भेटली देखील पाहिजे, कारण की त्यांनी आत्तापर्यंत एवढं पाप केलेलं असतं हे सगळं फक्त सिद्धूलाच माहीत असतं. त्याच्यामुळे सिद्धू ठरवतो की यांच्या देखील पापाचा घडा आता लवकरात लवकर भरला पाहिजे आणि ह्यांना देखील योग्य शिक्षा झाली पाहिजे. तर दुसरीकडे आता विश्वा जानूला घेऊन त्या वाढदिवसामध्ये येणार असतो, पण जयंत देखील त्याच ठिकाणी येणार असतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, जयंतला ज्या क्षणाला समजेल की जानू जिवंत आहे त्यावेळेस मात्र तो काय करेल हे पाहणं खूप भयानक असं ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या आजीसोबत आणि ह्या संपतसोबत नेमकं काय घडलं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील येणाऱ्या संपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.